ऐतिहासिक वारसा लाभलेलं छत्रपती संभाजीनगर तर मराठवाड्याची पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगरकडे बघितलं जातं। मात्र मी आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये आहे आणि तिथलं धक्कादायक वास्तव मी तुम्हाला दाखवतोय। हेच वस्तू संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांचं जवळपास 1999 मध्ये बांधण्यात आलं। 1 कोटी रुपये खर्च करून हे वस्तू संग्रहालय बांधण्यात आलं आणि तेव्हापासून या वस्तू संग्रहालयाची डागडुजीच झालेली नाही, कुठेही रंगरंगोटी देखील झालेली नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं सगळ्या वस्तू असतील किंवा त्यांनी हाताळलेल्या असतील किंवा त्या काळातल्या वस्तू असेल, त्या सगळ्या वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। गड किल्ले, शिवाजी महाराज कसे बसायचे त्याचे चित्र असतील किंवा पोशाख असतील, चिलखत असतील, तलवारी असतील, या सगळ्या गोष्टी या वस्तू संग्रहालयामध्ये आहेत। मात्र या वस्तू संग्रहालयाची दयनीय अवस्था देखील आपल्याला पाहायला मिळते। वस्तू संग्रहालयाचं वरचं जे छत आहे ते कशा पद्धतीनं पाऊस आल्याच्या नंतर टपकतं, त्यातून पाणी खाली येतं हे आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण वस्तू संग्रहालयाला या ठिकाणी धारा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतंय। ज्यावेळेस पाणी येतं त्या पाण्याचे जे निशाण या ठिकाणी उमटले ते आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे अजून एक असं चित्र मी तुम्हाला आता दाखवतोय की जे कधी तुम्ही या वस्तूंसोबत असं होऊ शकतं असं विचारही करणार नाही। कारण ज्या ठिकाणी शिवकालीन वस्तू ठेवण्यात आल्या त्याच वस्तू ज्या ठिकाणी ठेवण्यात आल्या त्या ठिकाणी वाळवीट लागलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। संपूर्ण प्लायवूड जे ते खराब झालेलं आहे आणि 1999 ते आजपर्यंत यावर कुठली प्रक्रिया झालेली नाही, याला दुरुस्त करण्याचा प्रयत्नही केला गेला नाही। त्यामुळे ही संपूर्ण दयनीय अवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। फक्त वाळवीटच नाही तर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे देखील या वस्तू संग्रहालयाला पडलेले आपल्याला दिसून येतात। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रत्येक राजकारणी हा राजकारण करतोय। शिवाजी महाराजांचा वारसा आम्हीच पुढे घेऊन जातोय असा प्रत्येक जण भासवण्याचा प्रयत्न करतो, नव्हे तो केला जातो। महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानंच राजकारण केल्या जातं। प्रत्येक राजकीय पुढारी त्यांचं नाव घेऊन मतं मागतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, भगवा झेंडा, वाघ नख हे सगळे प्रयोग किंवा हे सगळे शब्द राजकारण्याच्या तोंडातून आपण बघतो। निवडणूक आली की छत्रपती शिवाजी महाराज आणि निवडणूक संपल्याच्या नंतर त्यांच्या वस्तू संग्रहालयाची ही दयनीय अवस्था अतिशय चिंताजनक आहे। तर दुसरीकडे 19 फेब्रुवारी असेल, शिवाजी महाराजांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, त्या दिवशी प्रशासन मोठ्या थाटात कार्यक्रम उभारतं आणि हे राजकीय पुढारी त्याला हजेरी लावतात। मोठ्या गप्पा केल्या जातात, शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण केल्या जातं। मात्र दुसरीकडे ह्याच राजकारण्यांच्या आणि या प्रशासनाच्या देखील डोळ्यात अंजन घालणारं हे संपूर्ण चित्र आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव म्हणजे छत्रपती संभाजीराजांचं नाव या संभाजीनगरला दिलं गेलं आणि त्याच संभाजीनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वस्तू संग्रहालयाची अवस्था अत्यंत दयनीय आहे। त्यामुळे कुठेतरी राजकीय पुढाऱ्यांनी आणि प्रशासनाने देखील डोळ्यात अंजन घालणं गरजेचं आहे। काय एवढी सगळी दयनीय अवस्था झाली? खरं तर इतिहास सांगणारं हे संग्रहालय आहे, पाठपुरावा केलाय का आणि काय उत्तर मिळालं? सर, एक सर्वात महत्त्वाची बाब सांगतो। संग्रहालय म्हणजे सतत चालणारी एक प्रक्रिया आहे। संग्रहालय म्हणजे एक असं ज्ञानपीठ आहे की जे प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता, त्यातून आपला इतिहास जाणून घेऊ शकता, आपला वारसा समजू शकता। परंतु सतत चालणाऱ्या प्रक्रियेला कुठेही एका ठिकाणी फार पूर्वी जरी त्याच्यामध्ये गलथानपणा झालेला असेल तरी तो नंतरच्या काळापर्यंत तो सतत तसाच चालू राहतो आणि त्यातून ही दयनीय अवस्था वाढत जाते। हे अनुभवाला येणारी गोष्ट आहे। एका दिवसामध्ये हे सगळं होतं अशी गोष्ट नव्हे। वाळवी आहे 2000 फार पूर्वीपासून आहे, परंतु त्या वेळेला योग्य वेळेला आपण जे मी सांगितलं की बाबा याचा योग्य अशा तज्ज्ञ लोकांच्याकडून या वाळवीचं प्रबंधन करून घ्यावं लागेल, ती गोष्ट तेवढ्या गंभीरपणे त्या काळामध्ये घेतली गेली असती तर हा वाळवीचा प्रसंग एवढा मोठा झाला नसता। त्यातून काय आहे, सगळ्या विभागांचं सहकार्य लागतं। वाळवी म्हणजे काही एकाच ठिकाणी उद्भवते असे नव्हे, ती जमिनीतून येते। बाजूला बाग आहे, गार्डन आहे, गार्डनमध्ये लाकडं वेळेवरती उचलली जाणं, वेळेवरती स्वच्छता होणं, ज्यामध्ये वाळवी तिथून उघड्यावरती पडणाऱ्या वेस्टेज लाकडामध्ये ती पसरणार नाही या गोष्टीचं भान ठेवणं, हे सगळं अत्यावश्यक बाबी आहेत।
हे तुम्ही आणि सगळ्याच गोष्टीचं याला हे झालेलं नाही. मी 2005 पासून मी सतत वेगवेगळ्या प्रश्नावरती लिहितोय, परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये आणि पाहिजे तसं त्याच्यावरती म्हणजे कार्यवाही झालेली नाही, त्याला तेवढा गंभीरपणे घेतलं गेलेलं नाही. तुम्ही लिहिलंय की मनपा असेल किंवा वेगवेगळे विभाग असेल, तुम्ही कधी त्यांच्या थोडं जोरानं सांगा सर. तुम्ही मनपा असेल किंवा अजून कुठले विभाग असतील तिथं जाऊन कधी पाठपुरावा केलाय का? हो, आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी मला वाटतं 200-500च्या वरती आत्तापर्यंत वेगवेगळ्या वेळेला मी पत्र ऑफिशियल लाईनमध्ये किंवा वैयक्तिक स्तरावरती मी विभागांना दिलेली आहे, परंतु प्रत्येक गोष्टीला आपलं म्हटलं तर उशीर लागत जातो, त्याला आता उत्तर नसतं बऱ्याचदा. कधीपासून पाठपुरावा करताय तुम्ही या सगळ्या गोष्टींचा? तर ते संग्रहालयात अगोदर तर इमारत बांधली गेली, त्यानंतर आम्ही या संग्रहालयामध्ये गुंतलो. शिवाजी महाराजांचं संग्रहालय, छत्रपतींचा बेरूळचं पाटील घराणं, त्या अनुषंगानं आपण ज्या भूमीचं काही देणं लागतो या धारणेतून या संग्रहालयाला आम्ही वस्तू दिल्या, 3000 पुराण वस्तू दिल्या. हे संग्रहालय कधीपासून आहे? हे 1999ला संग्रहालय उद्घाटन झालं. तेव्हापासून जवळपास वडील आहेत आणि त्याचे वडील होते त्यावेळेला त्यांच्याबरोबर मी पण होतो. काय म्हणजे शिवाजी महाराजांचं काय वैशिष्ट्य सांगतं हे संग्रहालय? आता संग्रहालयामध्ये बरेचशा अशा वस्तू आहेत जे एकमेव द्वितीय आहेत, की जे संपूर्ण शिवकालीन घराण्याचा त्या काळाचा संपूर्ण इतिहास समोर ठेवतात. प्रत्येक वस्तू शिवाजी महाराजांनी हाताळलेलीच असली पाहिजे असं गरजेचं नाही, परंतु आपण त्या काळामध्ये आपण जाऊ शकतो, त्या काळात आपण डोकावू शकतो. तलवार म्हणजे काय, दांडपट्टा म्हणजे काय, चिलखत म्हणजे काय, वाघनखं म्हणजे कशी. वाघनखं म्हणजे लोकांना ते वाघाची नखं असतात ते वाटतात, ओरिजिनलमध्ये कोणी बघितले? आता आपण याच्यावर बघतो व्हॉट्सअपवर किंवा इतर याच्यावरती 70 किलोची तलवार. अहो, तलवार म्हणजे काय असते हे प्रत्यक्षात बघून तर घ्या. 70 किलोची तलवार ती व्यायामशाळेमध्ये किंवा मंदिरामध्ये, ते खंडोबाच्या मंदिरात ती असते ती वेगळी, परंतु ती युद्धाची गोष्ट नव्हे. ती या सगळ्या गोष्टी इतिहासात समजून सांगावा लागतो, तो याच्यासाठी समजून सांगावा लागतो. काही वस्तू शिवाजी महाराजांनी यातल्या हाताळल्या असतील? साहेब, एक गोष्ट सांगतो, शिवाजी महाराजांनी हाताळलेल्या वस्तू ह्या म्हणजे महत्भाग्याच्या. शिवाजी महाराजांचा महानिर्वाण झालं, त्याच्यानंतर संभाजी महाराज 9 वर्ष झाले, त्याच्यानंतर रायगड पडला. रायगड पडल्यानंतर जे काही थोड्याफार वस्तू बचावून राजाराम महाराजांच्या सोबत दिंडीकडे जाताना त्या थोड्याफार वस्तू, त्यांचा बाण, त्यांच्या काही तलवारी ह्या गेल्या, तेवढ्याच गेल्या. त्याच्यानंतरच्या त्याच्याबरोबरच्या काही महत्त्वाच्या वस्तू राहिल्या असतील ही शक्यता मुळातच कमी आहे. बरं, हा इतिहास जपला जायला पाहिजे यासाठी पाठपुरावा करत राहणार तुम्ही? हो, हे बघा सर, मी इथं काही पगारदार माणूस नव्हे. 3000 वस्तू आम्ही दिल्या, हे संग्रहालय उभारलं. यामागे आमची धारणा ही की आम्ही शिवाजी महाराजांचं या भूमीचं आम्ही देणं लागतो. त्या अनुषंगानं आमच्या पूर्वजांनी ज्याप्रमाणे भारत सरकारच्या आपल्या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्या काळामध्ये म्हणजे अनंत कान्हेरे तो चौकामध्ये पुतळा आहे, त्याला आश्रय दिला, म्हणजे आमच्या पंडोबांची पूर्ण वाताहत त्या काळामध्ये झाली. आजोबांनी स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर काम केलं, त्यांच्यासोबतचे पत्र, फोटो आमच्याकडे आहेत. तर आपण देणं लागतो या भावनेतून मग आम्ही ह्या सगळ्या वस्तू इथं दिल्या आणि या वस्तूंचे संरक्षण व्हावं, त्या वस्तूंचं जतन आपण करता यावं या अनुषंगाने इथं मी मानद संचालक म्हणून या ठिकाणी घेतलं, परंतु अधिकार असलेलं पद घेतलं, करारानुसार घेतलं. का घेतलं? या वस्तू सांभाळायच्या आहेत. इथं असलेलं मग प्रशासकीय इब्राहिम खान गारदी पद पण तुमच्याकडे आहे का? मी संचालक म्हणून मी बघतो, परंतु आर्थिक अधिकार एका पैशाचा मला नाही. आर्थिक अधिकार कोण बघतोय? महापालिका. कोणती गोष्ट हवी असेल तर मला पत्र द्यावं लागतं, त्या पत्रानुसार पुढं कारवाई होतात आणि त्यातून पुढं महापालिका बघते, माझ्या हातात नाही. तिथं इब्राहिम खान गारदी एकमेव चित्र या ठिकाणी आहे. त्या काळामध्ये भोसले सरकारकडून झालेले काही कपड्यांचे प्रकार होते, तर ते कपडे जुनं ठेवलेले होते. त्यापैकी ते सोलापूरचे एक संशोधक आहेत, त्यांनी सांगितलं की हा कद जो आहे तर हा जगातील एकमेव असा कद आहे की जो संपूर्ण कंडिशनला या संग्रहालयामध्ये आहे. अशा काही वस्तू संग्रहालयात अत्यंत दुर्मिळ आहेत. तुमचं नाव? माझं नाव श्रीप्रकाश शांतीलाल पुरवार.